नमस्कार. आज आपण बघणार आहोत मातृत्वजन्य इतिहास घडवला राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊ हे नाव उच्चारलं की डोळ्यांसमोर फक्त इतिहास उभा राहत नाही तर एक जळता विचार उभा राहतो. जिजाऊ म्हणजे केवळ शिवाजी महाराजांची आई नव्हे तर जिजाऊ म्हणजे एका आईच्या हृदयात जन्मलेलं स्वराज्य. जिजाऊ म्हणजे मातृत्वाचा असा आदर्श की ज्यातून केवळ मूल घडत नाही तर युग घडतं, पिढी घडते आणि इतिहासाला नवी दिशा मिळते. आज आपण जिजाऊंकडे पाहतो तेव्हा त्यांचं मातृत्व हे हळवं, लाडीक, कमकुवत नव्हतं तर ते धगधगतं, शिस्तबद्ध, दूरदृष्टीचं आणि राष्ट्रनिर्मितीचं मातृत्व होतं. त्यांनी मुलं वाढवले नाही तर त्यांनी एक विचार वाढवला, त्यांनी एक स्वप्न वाढवलं, त्यांनी स्वराज्य वाढवलं. जिजाऊंचं मातृत्व हे मायेपुरतं मर्यादित नव्हतं तर त्या माया देत होत्या पण त्याच वेळी कणखर संस्कार देत होत्या. त्या शिवाजी महाराजांना प्रेमाने कवेत घेत होत्या पण अन्याय दिसला की त्या कडक शब्दात सत्य सांगत होत्या. त्यांचं मातृत्व म्हणजे माझा मुलगा सुखी असावा एवढ्यावर थांबलेलं नव्हतं तर माझा मुलगा योग्य असावा इथपर्यंत पोहोचलेलं होतं. आजच्या काळात अनेक पालक म्हणतात की मुलावर दबाव नको, शिस्त नको, कठोरता नको, पण जिजाऊंनी दाखवून दिलं की शिस्त म्हणजे अत्याचार नाही, शिस्त म्हणजे दिशा आहे. कडकपणा म्हणजे क्रूरता नाही, कडकपणा म्हणजे जबाबदारी आहे. जिजाऊंच्या मातृत्वाचा सर्वात मोठा गुण म्हणजे दूरदृष्टी होय. त्या शिवाजी महाराजांकडे केवळ आपल्या मुलासारखं पाहत नव्हत्या तर भविष्यातील राजा म्हणून पाहत होत्या. त्या त्यांच्या खेळण्यातूनही घडवत होत्या, त्यांच्या गोष्टीतूनही घडवत होत्या आणि त्यांच्या प्रश्नांतूनही घडवत होत्या. त्या रामायण, महाभारत, हरिश्चंद्र, श्रीराम, अभिमन्यू यांच्या कथा सांगायच्या पण त्या कथा मनोरंजनासाठी नव्हत्या, त्या चरित्रनिर्मितीसाठी होत्या. प्रत्येक कथेमागे एकच संदेश असायचा, धर्म म्हणजे अन्याय सहन करणं नाही, धर्म म्हणजे अन्यायाला विरोध करणं आहे. न्याय म्हणजे स्वतःसाठी नाही तर सर्वांसाठी असतो. राजा म्हणजे सत्ता उपभोगणारा नव्हे तर प्रजेची जबाबदारी वाहणारा असतो. जिजाऊंमधील सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे निर्भयता. त्या घाबरल्या, त्या कधीही घाबरल्या नाहीत. त्या काळात स्वराज्याचा विचार करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण होतं, पण जिजाऊंनी हा विचार शिवाजी महाराजांच्या मनात रोवला. त्या म्हणाल्या नसतील कदाचित शब्दात पण त्यांच्या कृतीतून, प्रत्येक कृतीतून एकच संदेश जात होता, भीतीला थारा देऊ नकोस. आजची पिढी अनेकदा अपयशाला, टीकेला, संघर्षाला घाबरते. जिजाऊ शिकवतात की भीती ही नैसर्गिक आहे पण भीतीवर मात करणं हे नेतृत्वाचं लक्षण आहे. जिजाऊंचा आणखी एक महान गुण म्हणजे न्यायबुद्धी. त्या कधीही चुकीचं समर्थन करत नव्हत्या, जरी ती चूक स्वतःच्या मुलाची असली तरी. शिवाजी महाराज चुकले तर त्या रागावत, समज देत, कधी कठोर शब्दही बोलत, कारण त्यांना माहीत होतं की राजा होण्यासाठी आधी योग्य माणूस व्हावं लागतं. आजच्या पालकांसाठी हा फार मोठा संदेश आहे. मुलाची चूक झाकणं म्हणजे प्रेम नाही तर त्याला चूक सुधारायला शिकवणं हेच खरं मातृत्व आहे. स्त्रीसन्मान हा जिजाऊंच्या विचारांचा गाभा होता. त्या शिवाजी महाराजांना ठामपणे बजावून सांगायच्या की स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणारा हा स्वराज्याचा शत्रू आहे. म्हणूनच शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्री सुरक्षित होती. आजच्या समाजात जेव्हा स्त्रीविषयक गुन्हे वाढत आहेत तेव्हा जिजाऊंचं मातृत्व आपल्याला शिकवतं की स्त्री सन्मान हा कायद्याने नव्हे तर संस्कारांनी निर्माण होतो. जिजाऊंनी दिलेला आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे स्वाभिमान. त्या कधीही लाचारी शिकवत नव्हत्या. त्या शिवाजी महाराजांना सांगायच्या की अन्याय सहन करणं हे पाप आहे. आजची पिढी अनेकदा सोयीसाठी गप्प बसते, चुकीकडे दुर्लक्ष करते. जिजाऊंचा आदर्श सांगतो
की स्वाभिमान म्हणजे उद्धटपणा नाही, तर स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहणं. जिजाऊंचं मातृत्व म्हणजे त्याग. त्यांनी स्वतःचं आयुष्य, स्वतःचं सुख, स्वतःची सुरक्षितता स्वराज्यासाठी अर्पण केली. त्या आरामात राहू शकल्या असत्या, पण त्यांनी संघर्ष निवडला. आजच्या काळात आपण विचारतो, मला काय मिळेल? जिजाऊ शिकवतात, तू समाजाला काय देतोस हे महत्त्वाचं आहे. त्याग म्हणजे सर्वस्व गमावणं नाही, तर योग्य कारणासाठी स्वतःला झोकून देणं आहे. आजच्या पिढीने जिजाऊंकडून काय घ्यायचं? धैर्य घ्यायचं, शिस्त घ्यायची, स्वाभिमान घ्यायचा, स्त्री सन्मान घ्यायचा, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद घ्यायची. आजच्या आईने जिजाऊंकडून काय घ्यायचं? तर केवळ प्रेम नाही, तर संस्कार देण्याची हिंमत. आजच्या वडिलांनी काय घ्यायचं? तर मुलाच्या चारित्र्याला प्राधान्य देण्याची भूमिका. आजच्या युवकाने काय घ्यायचं? तर आरामाच्या पलीकडे जाऊन जबाबदारी स्वीकारण्याची वृत्ती घ्यायची. राजमाता जिजाऊ म्हणजे फक्त इतिहासातील व्यक्ती नाहीत, तर त्या म्हणजे आजही जिवंत असलेला विचार आहेत. जोपर्यंत आई आपल्या मुलाला फक्त यशस्वी नव्हे, तर योग्य माणूस बनवण्याचं स्वप्न पाहते, तोपर्यंत जिजाऊ जिवंत आहेत. जोपर्यंत युवक अन्यायाविरुद्ध उभा राहतो, तोपर्यंत जिजाऊ जिवंत आहे. आणि जोपर्यंत मातीत स्वराज्याची आस आहे, तोपर्यंत जिजाऊ अमर आहेत. म्हणूनच आज फक्त जिजाऊंचं नाव घेऊन थांबू नका, तर त्यांच्या मातृत्वातून प्रेरणा घ्या, त्यांच्या गुणांना आचरणात आणा आणि आपल्या कृतीतून इतिहास घडवण्याची तयारी ठेवा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय स्वराज्य. थँक्यू.